आम्ही ही पत्रकार परिषद घेतली त्याच्या मागचं प्रमुख कारण ई चलनामुळे सर्व वाहनधारकांना होणारा जो त्रास आहे तो त्रासाबद्दल लोकांच्या मध्ये एक अवेअरनेस क्रिएट करावा। याचा टू व्हीलरवाल्यापासून ते बस ट्रक सर्वांना त्रास होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसांना सुद्धा ई चलनाचा कसा त्रास होत आहे आणि तो त्रास प्रामुख्याने अशासाठी होतो आहे की त्याची जी कायदेशीर प्रोसिजर आहे ती व्यवस्थित राबवली जात नाही। आज सेफ्टीसाठी निर्माण केलेला कायदा आज हा रेव्हेन्यू जनरेशनसाठी वापरला जातोय, ते संपूर्णतः चुकीचं आहे। त्याच्यानंतर जानेवारीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक जो नवीन बदल घडलेला आहे 167 मध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की जी जबाबदारी आधी सरकारी अधिकाऱ्यावर होती तुम्हीच गेलेली चूक ती प्रूव्ह करायची, ती जबाबदारी आता इंडिव्हिज्युअल ओनरवर टाकलेली आहे की तुम्ही प्रूव्ह करा तुम्ही निर्दोष कसे आहात, आम्ही प्रूव्ह नाही करणार तुम्ही दोषी कसे आहात आणि तुम्हाला 50% भरायलाच लागतील जर का अपील करायचं असेल तर। ते संपूर्णतः चुकीच्या दिशेने चाललेलं आहे आणि याचा सर्वसामान्य जनतेला सुद्धा प्रचंड त्रास होणार आहे। आणि आम्ही सरकारकडे मागे सुद्धा आंदोलन केलं होतं, तेव्हा सरकारने आम्हाला एक कमिटी फॉर्म केली आणि आश्वासन दिलेलं होतं की याच्यावर ताबडतोब आम्ही काहीतरी निर्णय करू, परंतु तो निर्णय आज ऑलमोस्ट वर्षानंतर सुद्धा झालेला नाही। आणि त्यामुळे याच्यात जर का काही सरकारने आत्ता ॲक्शन घेतली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करायला लागेल, ते करण्याशिवाय पर्याय नाही। आम्ही आंदोलन न करण्यामागचं एकच कारण आहे की याच्यात सगळ्यांचं नुकसान होणे आणि ह्याच्यामुळे जर का नुकसान झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल। आम्ही सरकारला योग्य वॉर्निंग दिलेली आहे आणि तरीसुद्धा सरकारने याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही तर आम्हाला त्याच्यावर नक्कीच आंदोलनाची दिशा घ्यायला लागेल। तिच्या आसपास त्याची रक्कम आहे ई चलनावर आणि साधारण 12 ते 15 लाख वाहनांच्यावर हे ई चलन पडलेली असतील आणि काही त्यातल्या कमर्शियल वाहनांच्यावर जास्त असेल, खाजगी वाहनांच्यावर कमी असेल, पण खाजगी वाहनांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर चलनं आहेत, नाही असं नाही। म्हणजे टू व्हीलरवाल्यावर सुद्धा 1-1 लाख रुपयाचं चलन असल्याचे केसेस आहेत, त्यामुळे सर्वांच्यावर आहे, रिक्षावाला असू दे, टॅक्सीवाला असू दे, कुणी यातनं सुटलेलं नाही। तर हे जनप्रक्षोभ उसळण्याच्या आधीच ह्याच्यावर काहीतरी योग्य बदल करायची आवश्यकता आहे। आंदोलनाच्या पवित्रेच्या आधी मंत्रालय किंवा मंत्र्याकडे चर्चा केली, पत्रव्यवहार केले, त्यांना माहिती होतं। अनेक दिवस हे चालू आहे। 1 वर्षापूर्वी कमिटी फॉर्म झाली, मी सांगितलं त्याला सर्व मंत्री सुद्धा होते, सगळ्यांनी आश्वासन दिली की आम्ही याच्यावर नक्कीच काहीतरी बघू, बदल करू। इतर राज्यामध्ये 50% आणि 25% ही चलनं संपवलेली आहेत, आपल्या इथे ती संपवलेली नाहीत। पडून राहिलेली चलनांची संख्या खूप जास्त आहे, माझ्या अंदाजाने 80 ते 90% चलनं पडून असतील की ज्याच्यावर अजून ॲक्शन झालेली नाही, पण ही सुद्धा सरकारला होईल। त्यामुळे याच्यावर काहीतरी योजना आणायची आवश्यकता आहे पूर्वीच्यांसाठी आणि पुढच्यांसाठी। पूर्ण ॲक्शन जी सुचवलेली आहे कायद्यामध्ये त्याच्याप्रमाणे व्यवस्थित ते सगळं करायला पाहिजे। याला फक्त जानेवारीचा कायदा मी असं म्हणेन अपवाद आहे, त्या जानेवारीच्या कायद्याला आमचा पूर्णतः विरोध आहे, त्याच्यासाठी आम्ही न्यायालयात सुद्धा जाऊ शकतो।